हे बघा ॲक्वाचं पाणी याच्यात ओतलं गनमध्ये आणि ते ओतल्यानंतर हे माझ्याकडे डर्माचं दाखव. हे बघा डर्माचं पिगमेंटेशनचं सिरम आहे. हे डर्माचं पिगमेंटेशनचं सिरम घेतलं आणि त्याचे मी 10 थेंब याच्यामध्ये ऍड करते. 2 3 4 5 6 7 8 9 10 हे टाकलं सिरम मध्ये. कॅप लावून घेतली. कॅप लावल्यानंतर नंतर मी ॲरोवर गेली. ॲरोवर गेल्यानंतर मी इथे गन सिलेक्ट केली. गन सिलेक्ट केली. गन सिलेक्ट करून एंटर दाबलं. एंटर दाबून ऑन केलं. ऑन केल्यानंतर 10 मिनिटाचा टायमिंग मी तिथे लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मी सिरम ऍप्लिकेशन करते. बडबड कमी करा का. सिरमचं ऍप्लिकेशन करते आणि सिरमचं ऍप्लिकेशन करून सक्शन स्टार्ट करणार आहे. सक्शन घेऊ. हे परत परत मी पेनिट्रेट करत चालेल. आता मिक्स केलेलं हे ठेवलं. ठीक आहे. आता मी सक्शन पेन सिलेक्ट केला. एंटर दाबलं. एंटर दाबल्यानंतर स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर पहिलं जे आहे S1 मी सिलेक्ट केलं. S1 सिलेक्ट केल्यानंतर मी पाणी यायला लागलं. मी स्किनवर सक्शन स्टार्ट केलं. अशा पद्धतीने पूर्ण एक राउंड करायचा आहे आता आपल्याला. एंटर दाबलं. फर्स्ट बॉटल मी कट केली. कट केल्यानंतर मी आता थर्ड बॉटल सिलेक्ट केली. थर्ड बॉटल सिलेक्ट केल्यानंतर मी मशीन ऑन केलं आणि ऑन केल्यानंतर पुन्हा मी एक राउंड सक्शनचा घेते. हे बघा वॉटर यायला लागलं. आपल्याला एक राउंड करायचा आहे आणि आपला मग सक्शन कंप्लीट होऊन जाईल. सक्शन केल्यानंतर स्किन काय होते तर तिला आपण काय केलं जातं तर एक प्रकारे इजा केली जाते. सक्शनने स्किन ही ओढली जाते. मग त्या स्किनवर आपल्याला आता जेल लावून पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते.